परमेश्वराच्या योजना आमच्याविषयी काय आहेत या 50व्या भागामध्ये आपण पाहूया. मनन चिंतन अध्ययनासाठी यिर्मयाचा ग्रंथ अध्याय क्रमांक 14 आणि वचन क्रमांक 10 ते 16 यामध्ये परमेश्वराचं वचन आपल्याला काय शिकवते आपण पाहूया. परमेश्वर या लोकास असे म्हणतो, परमेश्वर या लोकास असे म्हणतो, त्यास अशा प्रकारे भटकणे आवडले, त्यास अशा प्रकारे भटकणे आवडले, त्यांनी आपले पाय आवरले नाहीत, म्हणून परमेश्वर त्यांचा स्वीकार करीत नाही. परमेश्वर त्यांचा स्वीकार करत नाही. तो आता त्यांचे दुष्कर्म स्मरून त्यांच्या पापांची झडती घेईल. यिर्मयाचा ग्रंथ अध्याय क्रमांक 14 आणि वचन क्रमांक 10 ते 16 या ठिकाणी आपण पाहत आहोत. परमेश्वर या लोकास असे म्हणतो, त्यास अशा प्रकारे भटकणे आवडले. कशा प्रकारे भटकणं, भटकंती, भटकता राशील. हे भटकणं जे आहे याचा रेफरन्स उत्पत्तीच्या ग्रंथामध्ये काही 2-4 अध्याय आपल्याला पाहायला मिळतात. ज्यावेळेस काईन आणि हबेल देवाचे 2 लोक, काईन आणि हबेल, त्यातल्या एका भावाने एका भावाचा खून केला, जगातून नष्ट केलं आणि त्यानंतर परमेश्वराच्या समोरून तो भटकायला सुरुवात झाली. तो आजपर्यंत तो भटकतच आहे. जो कोणी आपल्या भावाचा खून करतो अथवा भावाच्या गोष्टींचा लोभ धरतो अथवा भावाच्या कुठल्या गोष्टीची चोरी करतो अथवा आपल्या भावावर कुभांड आणतो किंवा आपल्या भावाच्या विषयी प्रेम न दाखवता कठोरता दाखवतो, भावाला आपल्या लुटतो, तो आजही त्या उत्पत्तीतल्या ग्रंथाप्रमाणे आणि या वचनाप्रमाणे भटकणारा आहे. भटकणारा तो कुठं कुठं भटकतो माहित नाही, परंतु भटकत भटकत शेवटी त्याचं एक ठिकाण आहे आणि ते ठिकाण म्हणजे अधोलोक. कारण भटकणारा व्यक्ती तिथंच सापडणार. एक दिवस भटकणारा व्यक्ती कचरकुंडीतच सापडणार. एक दिवस तो भटकणारा व्यक्ती. परमेश्वरचं वचन आपण वाचूया. परमेश्वर या लोकांस असे म्हणतो, त्यास अशा प्रकारे भटकणे आवडते, त्यांनी आपले पाय आवरले नाहीत. भटकत असताना त्यांनी आपलं पाऊल जे आहे, रस्ता जो आहे, मार्ग जो आहे, त्यांचं चाल चलवणूक जी आहे, वर्तणूक जी आहे, कृती जी आहे, आचरण जे आहे, कर्म क्रिया ज्या आहेत, त्यांना आवर घातला नाही. आज आम्ही कशा प्रकारे जीवन जगत आहोत, आम्ही कशा प्रकारे भटकत आहोत आणि आमचे पाय मार्ग सत्य जीवन म्हटलेल्या रस्त्यावर आहेत. आम्हाला प्रभू पासून दूर जाऊन भटकणं आवडतं का? आम्हाला आज्ञा आणि विधी नियम तोडून आमच्या मनाप्रमाणे जीवन जगायला आम्हाला आवडतं का? जर आवडत असेल तर निश्चित अर्थाने याचा दंड शासन आम्हाला मिळणार आहे. परंतु आम्ही जर आता स्वतःला आवरलं नाही, आम्हाला कुणी आवरीत नाही, आम्हाला कुणी काही बोलत नाही, आमच्यावर कुणी अधिकार चालवत नाही किंवा आमचं सगळं माफ करतोय म्हणून याचा गैरफायदा जर घेत राहिले तर 100% तुमचा पाय तुटल्याशिवाय, घसरल्याशिवाय किंवा अधोलोकात गेल्याशिवाय राहणार नाही. त्याला कुणीही वाचू शकणार नाही. आणि म्हणून आपण कुठं भटकतो तर आपल्या पायांना थोडासा आवर धरला पाहिजे. भिंगरीसारखं घरा नाही भिंगायचं. काही लोक इतके बेफाम सुटलेत, त्यांना आवरायचा प्रश्न पडलाय. म्हणून परमेश्वर त्यांचा स्वीकार करत नाही. आज अनेक लोक प्रभूमध्ये आहे परंतु परमेश्वरने त्यांचा स्वीकार केला नाही. आज अनेक लोक विश्वासू आहेत परंतु परमेश्वराच्या दृष्टिकोनातून नाहीत. आज अनेक लोक स्वतःला धार्मिक बनवत आहेत परंतु परमेश्वराच्या दृष्टिकोनातून नाहीत. आज अनेक लोक देवाची सेवा देखील करीत आहेत परंतु परमेश्वराच्या पाचनानुसार नाही.
आणि म्हणून अशा प्रकारच्या बिलिव्हर्स लोकांना, अशा प्रकारच्या विश्वास ठेवणाऱ्या लोकांना त्यांच्या संकल्पनाप्रमाणे असं वाटतं की आम्ही मार्ग सत्य म्हटलेल्या जीवनावर चाललेलो आहोत, आम्ही ख्रिस्ताच्या पायावर पाऊल टाकून आहोत, आम्ही धार्मिकतेमध्ये वाढत, आम्ही जगामध्ये कुठेही भटकत नाही, आम्ही आम्हाला प्रभू येशूमध्ये आवरलेला आहे. परंतु परमेश्वराने अद्यापही अशा प्रिय लोकांचा, लेकरांचा, मग त्याच्यामध्ये आत्मिक लेकरं असतील, बिलिव्हर्स चर्च मधले लेकरं असतील, जगातले लेकरं असतील, प्रत्येक जण कुठं ना कुठं परमेश्वराला मान सन्मान देतो, पण तो परमेश्वराने सांगितलेल्या गोष्टी करत नाही. अशा लोकांचा परमेश्वर स्वीकार करत नाही. तर परमेश्वराची योजना काय आहे की परमेश्वराने आमचा स्वीकार करावा. परमेश्वराने आमची श्रद्धा जी आहे, विश्वास जो आहे, कृती जी आहे, आचरण जे आहे, त्याद्वारे आम्हाला जे परमेश्वराकडून जे मिळवायचं आहे ते जर योग्य परमेश्वरापासून जर मिळवायचं असेल तर आज आम्हाला परमेश्वराचा स्वीकार करणं गरजेचं आहे. अद्यापी मनुष्याने परमेश्वराचा स्वीकारच केलेला नाही आणि म्हणून आम्हाला असं वाटतं परमेश्वर आमचा स्वीकार करेल. पहिल्यांदा आम्हाला परमेश्वराचा स्वीकार करावा लागेल. त्याच्यानुसार आम्हाला जीवनशैली आमची बदलावी लागेल. आमचं भटकंती जीवन आता थांबवावं लागेल. कारण अनेक लोक ह्या मंडळीतून तिथं, त्या मंडळीतून तिथं, त्या संस्थेतून तिथं भटकत चाललेले आहेत. आता माझ्या प्रिय भावांनो, बहिणींनो, आई वडिलांनो, देवाच्या सेवकांनो, तुम्ही संस्था, मिनिस्ट्रिया, चर्च, ब्रदर, फादर, पास्टर, प्रोफेट, भविष्यवक्ते खूप ठिकाणी भटकत जर आरलेले असेल, आतापर्यंत जर तुम्ही स्वतःला आवरवलेलंच नसेल आणि आतापर्यंत परमेश्वराने तुमचा स्वीकार केलेला नसेल, तर आज परमेश्वर तुम्हाला आणि मला एक संधी देत आहे. प्रभू येशूचा कडे येणं, आता त्यांचे दुष्कर्म सोडून त्यांच्या पापांची झडती घेईल. कारण काय, आम्ही जर वळालो नाही तर परमेश्वराची योजना आहे, परमेश्वराचे पूर्वसंकेत आहेत, परमेश्वराने प्रोफेसाय केलेले आहे, परमेश्वराने भविष्यवाणी केलेली आहे, परमेश्वराने दर्शन, दृष्टांत आणि स्वप्नांनी, रहस्याने पूर्वसंकेत आणि त्याचा अभिषिक्त सेवक भविष्यवक्ता यिर्मयाच्या माध्यमातून अध्याय क्रमांक 14 आणि वचन क्रमांक 10 मध्ये तो म्हणत आहे, त्यांचे दुष्कर्म स्मरून त्यांच्या पापांची झडती घेईल. जर परमेश्वराने तुमचा आणि माझं पाप, तुमचं आणि माझं दुष्कर्म, तुमचं आणि माझं जगातलं भटकणं, तुमचं आणि माझे वाम मार्गाला गेलेला पाय आणि याद्वारे झालेले कपट, पाप, दुष्कर्म, कुकर्म आणि बऱ्याच प्रकारच्या देवाला न आवडणाऱ्या गोष्टी आमच्या आज तो स्मरणात आणत आहे. तो त्याची स्मरण करत आहे, तो त्याची आठवण करत आहे आणि ते आठवण करून निवळ काहीच नाही तर त्यांच्या पापांची झडती घेईल. मग परमेश्वर जर तुमच्या आणि माझ्या पापांची झडती घ्यायला सुरुवात केली तर मला सांगा, असा कोणता पास्टर आहे, असा कोणता रेव्हरंट आहे, असा कोणता एक प्रॉफेट आहे, असा कोणता भविष्यवक्ता आहे, की असा कोणता फादर आहे, का असा कोणता भंतीजी, काजी, हबपब, जेवढे काही प्रिस्तुपर असेल, जेवढे काही धार्मिक पुढारी असेल, परमेश्वराने जर का झडती घ्यायला सुरुवात केली तर तुम्हाला वाटतंय का एक तरी जगल, एक तरी टिकल? नाही. आणि म्हणून परमेश्वराचं असं म्हणणं आहे की माझा न्याय करण्याच्या समयापूर्वी तुम्ही स्वतःला परमेश्वराच्या हातामध्ये समर्पित करा, स्वतःला परमेश्वराचा स्वीकार करा, स्वतः त्याच्या आज्ञाविधी नियम सत्यापर्यंत पोहोचा, स्वतः तुमचे मार्ग प्रभूच्या मार्गामध्ये येऊ द्या, स्वतः तुमचं भटकणं थांबवू द्या. आता तुम्ही स्वतःला आवरून धरा. आता तुम्ही तुमचं दुष्कर्म, कुकर्म, कुकल्पना, पाप, आज्ञाभंजकता, असत्यता सोडून द्या आणि परमेश्वराकडे वळा. म्हणजे आमची जरी झडती घेतली तर आमच्यामध्ये परिवर्तन असल्या कारणाने, आमच्यामध्ये पश्चाताप आल्या कारणाने, आमच्यामध्ये पवित्रता, शुद्धता आल्या कारणाने, आमच्यामध्ये पापांची संख्या कमी झाल्या कारणाने कदाचित परमेश्वर तुम्ही आणि मी केलेल्या दुष्कर्माची तो क्षमा करेल. पण जर आम्ही आमच्या ताठरपणामध्ये जर जीवन जगलो तर निश्चित अर्थाने आमच्या पापाच्या मानानं
आम्हाला 101% नरकच मिळणार. तुम्ही म्हणाला पाळक साहेब तुमच्या मुखातून कधी स्वर्गाचं राज्य येऊन द्या राव. कायम नरकाकडे पाठवतात लोकांना, कायम आधो लोकांकडे पाठवतात. का तुम्हाला काही लायसन दिलंय का परमेश्वरने असं बॉन्ड पेपर करून दिलाय? पाळक साहेब तुम्ही लेक्चरला आले का लोकांना नुसते आधो लोकांकडे नरकाकडे पाठवा? नाही माझ्या प्रिय भावांनो, त्याच्यामध्ये मी पण असू शकतो. जर कदाचित मी जर दुहेरी दुष्कर्म करीत असेल, जर कदाचित मी परमेश्वराचं नाव घेऊन दुसऱ्या रस्त्याने जीवन जगत असेल, कदाचित मी परमेश्वराच्या नावामध्ये माझं सांसारिक जीवन जगून जर माझं मार्ग किंवा माझं भटकणं जर जगामध्येच असेल, माझं मिळवणं सगळं जर जगामध्येच असेल, माझं राहणं उठणं खाणं पिणं आणि सर्व प्रकारच्या संकल्पना जर जगातल्याच असतील, तर मलाही अधोलोकाच्या पलीकडे दुसरं काही मिळणार नाही. परमेश्वराची इच्छा आहे की माझ्या प्रत्येक प्रिय लेकराचं तारण व्हावं ही इच्छा आहे. परंतु आम्ही त्याची इच्छा पूर्ण करीत आहोत का? आणि म्हणून तू म्हणत आहे की दुष्कर्म स्मरून त्यांच्या पापांची झडती घेईल. कारण 2022 वर्षामध्ये आम्हाला परमेश्वर तपासत आहे. आमचं दुष्कर्म, आमचं कुकर्म, आमचं सत्कर्म, आमचं पवित्रता, आमची अपवित्रता, सगळ्या गोष्टी परमेश्वर आता त्याची झडती घेत आहे, त्याला तपासत आहे, त्याला चेक करत आहे. जे चांगल्या गोष्टीकडे जाऊ इच्छितात त्यांचे आणखीन भरभराट होत, जे वाईटातून बदल स्वतःचा करू इच्छितात त्यांना पापाची क्षमा बरोबरच परमेश्वराच्या राज्यातल्या देखील काही चांगल्या गोष्टी मिळण्याचे संकेत आहेत. परंतु जर आम्ही आमचा परमेश्वर इतक्या दिवस आम्ही प्रभू मध्ये असताना एवढे काळे कुटाणे केले, एवढ्या लोकांना लुटलं, एवढ्या मंडळ्या बर्बाद केल्या, एवढ्या मेंढराचा सत्यानाश केला, आम्ही मात्र माड्या हवेला बांधल्या, आम्ही मात्र बँक बॅलन्स भरला, आम्ही मात्र इस्रायलचा टुरा करून आलो, म्हणजे माझा देव माझा न्याय करणार नाही. अजिबात समजू नका. तुमचा तर पहिलं मुंडकं मोडणार तो. ज्याच्या जीवावर तुम्ही या सगळ्या गोष्टी केल्या ना, तुमचे तर पहिले मुंडके मोडणार. असं मी नाही म्हणत, असं परमेश्वराचं म्हणणं आहे. कारण त्यांचे दुष्कर्म स्मरून त्यांच्या पापांची झडती घेईल. आणि मग पापाचं शासन काय आहे? पापाचा दंड काय आहे? मरण. मरण कोणतं? जगातलं पण आणि सार्वकालिक पण. मग आम्हाला जगामध्ये जीवन जगत असताना 11व्या क्रमांकाच्या वचनामध्ये एक विशिष्ट अशी महत्वाची गोष्ट दिलेली आहे. बरेचसे याजक वर्ग सांगत नाही, जरा खेदाची गोष्ट आहे, सांगत जा. 11 वर्ष कृपा करून लक्षपूर्वक आहे का? 11 वचन यिर्मया 14:11. परमेश्वर मला म्हणाला, या लोकांसाठी त्यांच्या बऱ्यासाठी प्रार्थना करू नको. स्पष्ट शब्दात पाळकांना सांगितलं प्रार्थना करू नको. आता संपूर्ण जग म्हणे ना फाळक साहेबाला तर प्रार्थना करायसाठीच परमेश्वराने निवडलेलं. येस, आमेन आमेन आमेन. परंतु या ठिकाणी या सगळ्या प्रकारचं जीवन जगणारा, सगळ्या प्रकारचे अनुभव घेतलेला, ज्याचा परमेश्वर आता पाठलाग करीत त्याच्या दुष्कर्माची झडती घेत आहे, त्याला सावध करून करून देखील अजूनही जर तो त्या अधोलोकाकडे जर धावत आहे किंवा देवाला न आवडणाऱ्या गोष्टी करत आहे किंवा देवाला चीड ईर्ष्या हेवा निर्माण करण्याचा जर या गोष्टी करत आहे, तर अशा प्रकारच्या लोकांसाठी परमेश्वर यिर्मयाला म्हणत आहे, या लोकांसाठी त्यांच्या बऱ्यासाठी करूच नको. प्रार्थना करू नको करू. त्यांची त्यांना समजत नाही का? उठसूट पाळक साहेब प्रार्थना करा, उठसूट. आणि तुम्ही काय करताय? सगळ्या लोकांना ऐतं खायची सवय झाली. सगळ्या लोकांना पास्टर लोकांच्या खांद्यावर बंदूक द्यायची सवय झाली. तुटला खांदा तर पाळक साहेबांचा तुटून, आपण मात्र सेफ राहतो. मग काय पाळक साहेब उलटी बंदूक चालवते, ते उपोषण करतील तेव्हा आम्ही त्यांची आरोळी ऐकणार नाही. तू या लोकांसाठी प्रार्थना करू. ज्यावेळेस यांना गरज पडेल, ज्यावेळेस जग यांचा धिक्कार करील, ज्यावेळेस जगातला पैसा पाणी श्रीमंती ओळख स्टेटस कामाला येणार नाही, त्यावेळेस हेच लोक मला आरोळी मारतील, त्यावेळेस हेच लोक उपोषण करतील, त्यावेळेस
उपास करतील तेव्हा मी त्यांची आरोळी ऐकणार नाही. तेव्हा हेच लोक माझ्या नावाने, यहोवाच्या नावाने, प्रभू येशूच्या नावाने, पवित्र आत्म्याच्या नावाने, त्रैक्याच्या नावाने, निर्माणकर्त्याच्या नावाने उपोषण करतील, आरोळी करतील. हे परमेश्वरा, हे जीवित यहोवा, हे एकुलते एक पुत्र प्रभू येशू, आमचा उपास तू बघ, आमचा प्रॉब्लेम तू बघ, या दुष्कर्मामुळे आमच्यावर आलेल्या मरीच्या पीडा तू बघ, या दुष्कर्मामुळे, या पापामुळे आलेल्या शापामुळे आमचं जीवन अव्यवस्थित झालंय. हे परमेश्वर, आम्ही लाखो करोड रुपये आमच्या जवळ आहेत, पण आम्ही आमचा स्वतःचा जीव वाचू शकत नाही. हे परमेश्वरा, आम्ही प्रार्थना करतो, आम्ही उपवास करतो. परमेश्वर म्हणशील काय करायचं ते कर, उपवास करू करू मर, काय करायचं ते कर, काय आळायचं ते आळव. पण 12व्या क्रमांकाच्या वाचनामध्ये म्हणतोय ते उपोषण करतील तेव्हा मी त्यांची आरोळी ऐकणार नाही. आता परमेश्वरच ऐकणार नाही म्हणल्यानंतर करायचा काय उपयोगच नाही ना. पण आम्हाला लय घाण सवय, आम्हाला दानपत्र मिळतं, आम्हाला दशवास मिळतो, आम्हाला देणगी मिळते, आम्हाला पाकिट मिळतं, आम्हाला लिफाफा मिळतो. मग परमेश्वर ऐकू तर नाही ऐकू, आपलं फक्त त्यांच्या कानाची खाज जिरण्यासाठी प्रार्थना करायची, त्यांचा विश्वास ठेवण्यासाठी प्रार्थना करायची, आणि आपली वाहवा मिळवण्यासाठी प्रार्थना करायची. आणि मी कुणीतरी एक जबाबदार याजक किंवा पास्टर, रेव्हरंड, बिशप, गुरुजी, फादर, कॉर्डिनेटर, जो कोणी आहे XYZ, हे लोकांना दाखवण्यासाठी प्रार्थना करायची. पण परमेश्वर ऐकत नाही ना, मग प्रार्थना करता तरी कशाला. आणि वरून यिर्मया 14:11 मध्ये तो म्हणताय परमेश्वर मला म्हणाला. कुणाला? यिर्मयाला म्हणाला. यिर्मया कोण? आम आदमी नाही. यिर्मया द मॅन ऑफ गॉड, यिर्मया द प्रोफेट, यिर्मया भविष्यवक्ता. आणि त्या भविष्यवक्त्याला परमेश्वर म्हणत आहे की या लोकांसाठी प्रार्थना करू नको, यांच्या बऱ्यासाठी प्रार्थना करू नको. आजकालच्या प्रॉफिट लोकांना काही घेणं देणं नाही, उठत देत सुटत देत नुसतंच चालू आहे. यांना प्रॉफिसाय म्हणजे यांना एक भविष्यवाणी चालू, चिन्ह चालू, चमत्कार चालू. परमेश्वर डायरेक्ट म्हणतो नको करून मी ऐकणार नाही. मग तुमच्या चर्च मध्ये, मंदिरामध्ये चमत्कार होते तरी कसे? याचा अर्थ जगातल्या अंधकाच्या सत्तेच्या माध्यमातून कदाचित तुमच्या नेटवर्क मध्ये चमत्कार होत असतील. कारण एक वेळेस परमेश्वरचं वचन सांगता आकाश आणि पृथ्वी नष्ट होईल, परंतु मी दिलेला कान आणि मात्र रद्द होणार नाही. ज्या अर्थी परमेश्वर म्हणतो अशा एक दुष्कृत्य करणारे, असे कामातून गेलेले, ज्यांचा जवळपास न्याय होऊन चुकलाय, अशा लोकांसाठी वारंवार 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 संधी देऊन देखील जर ते वळत नाही आणि त्यांच्या लाभासाठी पोटपूजा करणारी, लाभासाठी तोंडपूजापणा करणारी, लाभासाठी लोकांना वचन न समजून, वचन समजून उमजून स्वतःची एक इमेज राखण्यासाठी प्रार्थना करणाऱ्यांना हे समजलं पाहिजे. यिर्मयाला का म्हटलं तू करू नको? कधी याचा पालक साहेब विचार करत आहात का? पास्टर, ब्रदर, रेव्हरंड, विचार केला का कधी की यिर्मयाला परमेश्वर 14व्या अध्याय आणि 11व्या वचनामध्ये का म्हटला की प्रार्थना करू नको? का? कधी मेसेज दिला? कधी संदेश दिला? कधी प्रवचनामध्ये सांगितलं? कधी वचनाचं विश्लेषण केलं? कधी लोकांना फोडून सांगितलं? ते उपोषण करतील तेव्हा मी त्यांची आरोळी ऐकणार नाही. ते होमार्पण व अन्नार्पण मला आणतील ते मी स्वीकारणार नाही. मी तलवारीने, दुष्काळाने, मरीने त्यांचा संहार करील. आणि म्हणून माझ्या प्रिय भावांनो, बहिणींनो, आई वडिलांनो, देवाच्या अभिषिक्त सेवकांनो, परमेश्वराची योजना येणाऱ्या दिवसामध्ये न्याय वैभवाने येईल, त्यावेळेस हीच असणार आहे. आणि ती योजना, तो दिवस, तो पूर्वसंकेत, तो दृष्टांत, तो दर्शन, तो स्वप्न, ते रहस्य, ही भविष्य प्रोफेसाय, ही भविष्यवाणी, हे प्रकटीकरण पूर्ण होण्याच्या अगोदर आम्हाला वळायचंय, आम्हाला वळायचंय. आज अनेक लोक प्रभूकडे खऱ्या अर्थाने वळालेले नाही. आज अनेक लोक प्रभूकडे खऱ्या अर्थाने वळले नाही. आणि त्यामुळं या ठिकाणी परमेश्वर ज्या वेळेस आमचे दुष्कर्म स्मरून आमच्या पापांची झडती घेईल, त्यावेळेस आम्हाला या खालील गोष्टी आमच्या वाट्याला येतील. म्हणून तो म्हणतो प्रार्थना करू नकोस, यांना देवाचं वचन शिकव,
यांना परमेश्वराचा शब्द सांग. यांना येणाऱ्या दिवसामध्ये परमेश्वराच्या योजना काय आहेत, येणाऱ्या दिवसामध्ये पश्चाताप साठी घोषणा कर, येणाऱ्या दिवसासाठी वळण्यासाठी घोषणा कर. येणाऱ्या दिवसामध्ये परमेश्वराचे लोक चांगल्या प्रकारचं आत्मिक तयार व्हावं म्हणून वचनाचा आत्मिक गोष्टी त्यांच्या समोर टाक. आमच्याकडे एकच आहे, पालक साहेब प्रार्थना करा. दुखतय, गरिबी, लाचारीचे, कर्जबाजारीचे, आमकचे, हिचं जमत नाही, तिचं जमलं, पोरं होत नाही, झाली, ऐकत नाही, सगळं याच्यासाठी चाललंय. कधी आत्मिक बदलासाठी कधी तुम्ही म्हटले की पालक साहेब आमच्यासाठी प्रार्थना करा? कधी कुणाचा भावाचा, बहिणीचा, आई वडिलांचा कधी फोन येतोय का पालक साहेबांनो की प्लीज पालक साहेब मला पश्चाताप करायचं, मला पश्चातापासाठी काही वचनाची नोट्स द्या, पालक साहेब मला पवित्र आत्म्याने भरायचं, त्यासाठी मी काय करू? नाही, हे असे नाही येत, की नाही. आमच्या पुरीला पोरग बघा ना पालक साहेब, एखादं तुम्ही लई हिंडतात ना, बघा ना एखादं धार्मिक, जसे आटेल धार्मिक. एक पुरीला पोरग बघा म्हणतोय, एक पोराला पोरगी बघा म्हणतोय, है की नाही. एक म्हणतोय जेवणाचा आयटम ठेवायचं, कुठं बिर्याणीवाला ओळखीचं मिळतोय का, एखादा पत्ता द्या ना, तुम्ही कायम कार्यक्रम करतात बिर्याणीची. हे असे फोन पालक साहेबांना. याचं दुखत आहे, ते कर्जबाजारी तो दारात येऊन बसलाय आणि त्याला काय सांगू, आता पालकाने कर्ज घेतलं काय, त्याला काय सांगू. ह्या गोष्टी आज दैनंदिन दिवसामध्ये जीवन जगत असताना बिलिव्हर्स भावांनो, बहिणींनो आणि देवाच्या सेवकांनो देखील कान उघडे करून ऐका, आत्मिक कान. आमचे डॉक्टर बिशप अमोस सिंग साहेब आहेत, ते म्हणतात हत्ती समान कान लेके सुनो. आम्हाला जगातलं सगळं ऐकायला मिळतो, पण तो आमचं काय आत्मिकचं. तर ह्या येणाऱ्या गोष्टी आहेत, या होणाऱ्या गोष्टी आहेत. काय काय ते उपोषण करतील तेव्हा आम्ही त्यांची आरोळी ऐकणार नाही, ते होमार पण वाढणार पण मला आणतील ते मी स्वीकारणार नाही. मी तलवारीने दुष्काळाने व मरीने त्यांचा संहार करील, असं परमेश्वर यिर्मयाला सांगतोय, असं परमेश्वर सेवकाला सांगतोय, असं परमेश्वर त्याच्या भविष्यवक्त्याला सांगतोय. आणि मग 13व्या वचनामध्ये तो म्हणत आहे, मग मी म्हणालो, म्हणजे तो भविष्यवक्ता म्हणत आहे. म्हणजे आता आपण म्हणायचंय, म्हणजे आता याजक साहेब म्हणत आहे, प्रोफेट साहेब म्हणत आहे, भविष्यवक्ता साहेब म्हणत आहे, उदाहरणार्थ यिर्मया म्हणत आहे, मग मी म्हणालो. हे प्रभू परमेश्वरा पहा, संदेश ते त्यास म्हणत आहेत, तुम्ही तलवार पाहणार नाही, तुम्हाला दुष्काळ गाठणार नाही, तर या स्थळी मी तुम्हाला खरी शांती देईन. अहो परमेश्वरा, अहो कुठे तुम्ही, अहो हे युग कोणतं आहे? एक ओरिजिनल प्रोफेट, ओरिजिनल देवाचा अभिषिक्त काय म्हणत आहे? तो म्हणत आहे, मी म्हणालो, म्हणजे यिर्मया म्हणत आहे, हे प्रभू परमेश्वरा पहा, संदेश ते त्यास म्हणत आहेत. हे अशा भंगरी लोकांना सांगत आहेत, प्रॉफेसाय करत आहेत, भविष्यवाणी करत आहेत, त्यांचं प्रकटीकरण सांगत आहेत, त्यांचं रेव्हलेशन सांगत आहे. कोण? संदेश ते प्रभू म्हणणार, तू संदेश आहेत, मग बाकीचे कोण आहेत? तो मला माहित नाही भाऊ, पण संदेश ते म्हणतात त्यांना, प्रॉफिट म्हणतात त्यांना, मॅन ऑफ गॉड म्हणतात भाऊ त्यांना. संदेश ते त्यास म्हणत आहेत, तुम्ही तलवार पाहणार नाही, तुम्हाला दुष्काळ गाठणार नाही, तर या स्थळी मी तुम्हाला खरी शांती देईल. हो, कुठलाही तंबू, कुठलाही मरी, कुठलाही आजार तुझ्या तंबू जवळ येणार नाही. स्तोत्र 91. माय डिअर ब्रदर, माय डिअर सिस्टर, कुठलाही तंबू तुमच्या, कुठलाही विषाणू तुमच्या जवळ येणार नाही. मेले हे मेले पटापटा, सांगणारा मेला, ज्यांना सांगितलं ते मेले. हे संदेश देतील. म्हणून खोट्या भविष्यवक्त्यापासून, खोटे प्रोफेसाई करणाऱ्यापासून, खोटे शिक्षण देणाऱ्यापासून, देवाच्या नावाचं सोंग घेऊन खोटी सेवा करणाऱ्यापासून सावधान व्हा, अन्यथा तुमचा 3, 13, 9, 12 वाजणार, 100% वाजणार. माझ्याकडे जे प्रार्थना विनंती येतात ना, मला परमेश्वरचा आत्मा सांगतो कोणासाठी करायची कोणासाठी नाही करायची, सरळ सरळ. कारण सध्याचं जीवनच असे,
की ज्यांचं जीवन वचनाप्रमाणे आहे ना ते देवापासून आहे, मग ते देवाकडे वळाले आहे. त्यांच्यात पश्चाताप बुद्धी आहे, जरा थोडीशी आहे, अक्कल आहे, भुसा जाळून टाकला देईल. काही काही लोकांच्या डोक्याने भुसे भरलीत, कारण परमेश्वर म्हणतो हे लोकांसाठी प्रार्थना नको करू, पण इथं असे लोक येत परमेश्वर म्हणतो नको करू हे मुद्दाम करीत. परमेश्वर म्हणतो मी भविष्यवाणी सांगितलेली हे मुद्दाम करीत आहेत. आता या ठिकाणी परमेश्वर पहिली भविष्यवाणी काय सांगत आहे 12व्या वचनामध्ये, का ते उपोषण करतील तेव्हा मी त्यांच्या आरोळे ऐकणार नाही, ते होमार्पण व अन्नर्पण करतील मला आणतील मी ते स्वीकारणार नाही, तर मी तलवारीने दुष्काळाने व मरीने त्यांचा संहार करीन. असं परमेश्वर प्रॉफिसाय करतो, असं परमेश्वर भविष्यवाणी करतो, असं परमेश्वर दृष्टांत दाखवतो, परमेश्वर पूर्वसंकेत करतो. परमेश्वराची ही योजना आहे. आणि मग दुसरा जो संदेश आहे, जे डुप्लिकेट संदेश आहेत आणि एक ओरिजिनल संदेश आहे. एक ओरिजिनल प्रॉफिसाई करणारा आहे प्रॉफेट आहे, आणि एक डुप्लिकेट प्रॉफिसाई भविष्यवाणी करणारा एक दुसरा एक संदेश आहे. आता 13व्या वचनामध्ये तू लिहितंय मग मी म्हणालो, म्हणजे ओरिजिनल संदेश तर म्हणत आहे. हे परमेश्वरा पहा संदेश ते त्यास म्हणत आहेत. हे अशा भंगरी लोकांना संदेश लोक काय म्हणतात, तुम्ही तलवार पाहणार नाही, तुम्हाला दुष्काळ गाठणार नाही, तुम्हाला मरीने मारणार नाही, तर मी या स्थळी तुम्हाला खरी शांती देईल. वाव, बघा हे डुप्लिकेट भविष्य बघते, म्हणजे परमेश्वरचे बाप बनायला लागले हे. कारण काय, त्यांचा बाप जगातला आहे. योहान कुशुभतनामध्ये स्पष्टरित्या लिहिलंय, तुम्ही तुमचा बाप सैतान ह्यापासून जन्मलेले आहात आणि तो सुरुवातीपासूनच घातकी आहे, तो सत्यामध्ये टिकलेला नाही. ज्या अर्थीचे देवाचे सेवक किंवा बिलिव्हर्स लोक सत्यामध्ये टिकत नाहीत, हे सगळे जगातला जो दुष्ट हैवान इब्लीस सैतान म्हटलेला जगाचा अधिकारी, बालजबुल, चोर, भामटा, आघात कुपास जाणारा, अंधकाराचा, हा याच्या लेकरे ती. आणि मग ही लेकर काय म्हणते, परमेश्वर म्हणतो जर तुम्ही दुष्कर्म आवरलं नाही, जर तुम्ही सत्य स्वीकारलं नाही, जर तुम्ही आज्ञा पालन केलं नाही, जर तुम्ही पवित्र जीवन जगले नाही, जर तुम्ही शुद्ध झाले नाही, जर तुम्ही परिवर्तित झालेले नाही, जर तुम्ही प्रकाशात चालले नाही, तर मी तुमचा संहार करीन, मी तुम्हाला दंड देईल, मी तुमचं पाप आठवील, मी तुमचा गय करणार नाही. तर हे करण्यापूर्वी तू सुधर, तू वळ, तू परमेश्वराकडे वळ. हे बाकीचे लोक म्हणतात नो नो, परमेश्वर आहे आपला, आम्हाला सांगतो ना, मी सांगतो ना तुम्हाला, आय ब्लेस यू, मी तुला आशीर्वाद देतो. देवाने मला दाखवले तू अमक करशील, फलन करशील. म्हणजे देव म्हणतो तू नरकात जाशील, देव म्हणतो तुला दुष्काळ पडल, देव म्हणतो तुला आर्थिक संकट येतील, देव म्हणतो तुला मरीने मरशील, देव म्हणतो तुला एक दुष्काळ येईल, देव म्हणतो मी तुला तलवारीने पडेल. आणि हे बाकीचे प्रोफेट लोक काय म्हणतात, हे काय म्हणतात की तुम्ही तलवार पाहणार नाही, तुम्हाला दुष्काळ गाठणार नाही, तर या स्थळी मी तुम्हाला खरी शांती देईल. हे डुप्लिकेट गोष्टी, ह्या दोन्ही गोष्टी परमेश्वराच्या यिर्मयाचा ग्रंथ अध्याय क्रमांक 14 वचन क्रमांक 12 आणि 13 मध्ये लिहिलेले. एक ओरिजिनल, एक डुप्लिकेट. आणि म्हणून परमेश्वरची योजना आहे की आम्ही ओरिजिनल मध्ये यावं का डुप्लिकेट मध्ये यावं. 14व्या क्रमांकाच्या वचनामध्ये लिहितोय परमेश्वर मला म्हणाला. मग आता परमेश्वर ओरिजिनल संदेशाला काय म्हणत आहे, परमेश्वर ओरिजिनल बिलिव्हर्स लोकांना काय म्हणत आहे, परमेश्वर ओरिजिनल सेवकाला काय म्हणत आहे, परमेश्वर त्या पश्चातापी लोकांस काय म्हणत आहे, परमेश्वर ज्या परिवर्तन होणारे लोक आहेत, जे सत्याकडे वळणार आहेत, जे पवित्र आणि शुद्ध राखण्याचा प्रयत्न करणार आहे, जे या 2022 मध्ये आणखीन परमेश्वरच्या पवित्र आत्म्याच्या जवळीक साधणारे लोक आहेत, त्यांना परमेश्वर काय म्हणत आहे. परमेश्वर म्हणाला संदेश ते माझ्या नावाने असत्य संदेश देतात, संदेश ते माझ्या नावाने असत्य संदेश देतात. इथं लिहिलंय माझं नाही, माझ्या मनात कुणाच्याही विषयी काळं ढवळं हिरवं पिवळं लाल गुलाबी नारंगी कुठलंच काही नाही. मी माझं मन एकदम पाण्यासारखं निर्मळ, माझ्याकडे आला का मी सगळ्यांना धुवून स्वच्छ करून मोकळं करतो. हा म्हणजे पाण्याचा गुणधर्मच तो आहे ना. परमेश्वर म्हणतो, परमेश्वर मला म्हणाला. आता सगळ्यांनी म्हणायचं, तुम्ही जेवढे ऐकत आहात आणि जेवढ्यांपर्यंत व्हिडिओ जाईल सगळ्यांनी म्हणायचं यिर्मयाचा ग्रंथ अध्याय क्रमांक 14 वचन क्रमांक 14. त्याच्यामध्ये काय लिहितंय, परमेश्वर मला म्हणाला संदेश ते माझ्या नामाने असत्य संदेश देतात.
दुसरी गोष्ट, मी त्यास पाठवले नाही, मी त्याच बरोबर बोललो नाही. ते खोटा दृष्टांत, शकून, निरर्थक गोष्टी व आपल्या मनातील कपट योजना संदेश रूपाने तुम्हाला सांगतात. मग आणखीन काय ओळखायचं तुम्ही? आता आणखीन काय खोल उघड करून दाखवायचं तुम्हाला? फडून तोडून दाखवू का? काय दाखवायचंय काय अजून? अहो, सरळ सरळ स्पष्ट परमेश्वर यांना वॉर्न करतोय. परमेश्वर यांना बदलण्याची संधी देतोय. परमेश्वर यांना त्याच्या सार्वकालिक वतनासाठी पुन्हा एक वार एक गोल्डन चान्स देतोय. ज्यांना घ्यायचंय त्यांनी घ्या, जबरदस्ती कुणावर नाही. ज्यांना पवित्र व्हायचंय ते पवित्र हो, ज्यांना भंगरी जीवन जगायचं ते आणखीन भंगरी हो. गॉड ब्लेस यू भंगरी लोकांनो, ब्लेस यू. लवकर पटक्यात भंगरी व्हा. म्हणजे कसं आहे, धार्मिकतेमध्ये एखादा माणूस कमी झाला ना, डोक्याचं हेडक तरी जातो ना. तेच भंगरी जीवन, तेच सगळ्या काही गोष्टी, हे की नाही? आईला शाप देणारा, बापाला मान देणारा, कारण बाप पूर्वी येतो ना सगळं काही, हे की नाही? लाजा धरा जरा. आम्ही तुम्हाला मोकळं बोकड्यासारखं सोडून दिलेलं आहे. काय करायचं ते करा, पण बोकड्याचं एक वैशिष्ट्य आहे, त्याचे दिवस भरत आले ना का त्याला कापल्याच जातं सारा. बाकीच्या जनावराला तरी जरा थोडस उशिरा कापल्या जातं, पण बोकड्याला लय पटक्याच कापल्या जातं. तो कवा खच्चीकरण होईल सांगता येत नाही. आणि म्हणून जरा सावधान, कारण आता तलवार जवळ आलेली आहे. आता काय झालेलं आहे, मरी म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे आजार, म्हणजे हे लक्षण एकदम जवळ आलेले आहेत संहार करण्यासाठी. त्याच प्रकारे दुष्काळ. आता लई सुकाळीच्यानो, लई सुकाळामध्ये तुम्ही जीवन जगतात ना, सुकाळीच्यानो, तुमचा सुकाळ ना आता दुःखात बदलणारी परमेश्वर ते करणारी. परमेश्वराने एखाद्याचं माइंड जर आवळून धरलं ना, तर परमेश्वर कुणाला सोडित नाही बघ. त्याला इतका कठोर करतो. फारो राजाला परमेश्वराने इतकं कठोर केलं, स्वतःच लेकरू मारलं त्यांनी. म्हणजे त्याच्या हातापायी मेलं ते. प्रेज द लॉर्ड. मेलं. सर्वसामान्याची लेकरं वाचली, पण फारो राजाचं लेकरू मेलं. लय ताठरपणा, लय हट्टीपणा काही कामाचं नाही. परमेश्वराकडे वळा, कारण तो फारो राजा परमेश्वराला वळाला नाही, परमेश्वराच्या मार्गदर्शनामध्ये चालला नाही. देवाचा संदेष्टा मोशे, परमेश्वर त्याला सांगायचा, रे बाबा सांगायला हे सांगायचं, पण तो ऐकत नव्हती. मग असेच आज देखील काही देवाचे अभिषिक्त सेवक सेविका आहेत, ते तुम्हाला सांगतात, बाबांनो सुधरा. पण तुमचं काय, इकडून ऐकायचं, इकडून सोडून द्यायचं. सोडून द्या, पटापटा सोडून द्या. जेवढे पटापटा सोडून देऊन पटापटा प्रभूपासून लांब जाताना, तेवढं पटापटा तुम्ही नरकाच्या जवळ जाताना. म्हणजे कसं, जास्त उशीर नको व्हायला. हो, कारण वेळ थोडा राहिलेला आहे. मग मी म्हणालो, परमेश्वर पहा, संदेश तिथे त्यास म्हणत आहेत, तुम्ही तलवार पाहणार नाही, तुम्हाला दुष्काळ गाठणार नाही, मी या स्थळाला खरी शांती देतो. परमेश्वर म्हणाला, संदेश ते माझ्या नावाने असत्य संदेश देतात. आता मी जर संदेश आहे, तर मी परमेश्वराच्या नावाने, येशूच्या नावाने, पवित्र आत्म्याच्या नावाने, यहोवाच्या नावाने, ख्रिस्ताच्या नावाने, धर्माच्या नावाने, संस्थेच्या नावाने लोकांना जितकं गुंडवाता येईल तेवढं गुंडवा. जेवढं गुंडवायचंय तेवढं गुंडवा. परंतु परमेश्वर ज्यावेळेस तुम्हाला गुंडवायला चालू करीन ना, तुम्हाला गांडोळासारखं इकडे पाळताना इकडे तुमचा मध्येच क्षमा करीन. मग तेव्हा तुम्हाला समजेल. इकडं तोंड केलं की इकडं मरी, इकडं तोंड केलं की इकडं तलवार. दोन्ही तोंड आखडून घेतले, मध्ये आला का लगेच दुष्काळ. गिळलाच. मग त्यावेळेस समजन काय ते. आता परिस्थिती चांगली आहे आपल्याला सुकाळाची, पण हे बाकीचे सुकाळीचे जे आहेत ना, ते काही सुखात जीवन जगतही नाहीत, जगू देत नाहीत, आणि पुढचं लाईफस्टाईल पण गेलं का. ही सत्यता आहे. तर परमेश्वर म्हणतो, अशा प्रकारचे लोक आहेत का, मग मी यांचंही भविष्य सांगतो की ते लोक माझ्या नावाने असत्य संदेश देतात. वरून परमेश्वराच्या नावाने म्हणायचं ना, मग माझ्या मिनिस्ट्रीच्या नावाने, याच्या नावाने भलं, त्याच्या नावाने भलं, सगळं भलंच करून टाका ना. मग काही आलं का भलं, पापी आला तरी भलं. कसाही माणूस येऊ,
किती दिवस फक्त आपलं दानपात्र मिळालं म्हणजे बस, बाकीचं काही नाही, की नाही. परमेश्वर मला म्हणाला, संदेश ते माझ्या नावाने असत्य संदेश देतात. आजही परमेश्वर या वचनाच्या माध्यमातून पवित्र आत्मा मला गाईड करत आहे. आणि तो म्हणतोय आजही अनेक संदेश आहेत की प्रभू येशूच्या नावाने गलत संदेश देतात, खोटं शिक्षण देतात, काळपुळीचं शिक्षण देतात, लोकांना लुटण्याचं, लोकांच्या विविध अशा मागण्या, योजना, कल्पना, त्यांचं हवं असणाऱ्या गरजावर स्थानिक लेवलला नॉलेज नुसार त्यांचा आराखडा काढून, त्यांचा सातबाराचा उतारा काढून, त्यांच्या प्रार्थनेचे लिफाफे खोलून खोलून हे लोक असत्य संदेश देतात. मी सांगितलंच नाही की माझ्या बहिणी तुझ्या जीवनात असेल, यांना होतं तरी कसं? परमेश्वर जर म्हणत नाही, मी सांगितलंच नाही, तर हे का म्हणतात? परमेश्वरने मला दाखवले. यांच्या अगोदर चावी परमेश्वरने लिहून ठेवली. त्याच्यामुळे ऐका, परमेश्वर अशा अंटूस फंटूस लोकांना काही सांगत नाही. हे उचल पावली लोक, हे भंगरी जीवन जगणारी लोक, देवाच्या नावाचं लेबल लावलं म्हणून काही लय मोठं नाही काम, लय मोठं नाही. आज चट्टा भामटा सुद्धा असं करून चोरी भामटागिरी करतो. मी एक दिवस एक पोरग चौकात उभा राहिलो होतो, एक पोरग असं करून, मी काय करतोय गड्या, मी थोडस जवळ जाऊन आता 2 मिनिटाची प्रार्थना सुद्धा करीत होतो ती, आणि जाऊन त्यांनी काही चांगलं सत्कर्म नाही केलं. मी फक्त एवढंच ऐकलं, प्रभू मला सहाय्य कर, मदत कर, माझं काम होऊन दे येशूच्या नावात, आमीन. आणि गेलं ओरिजिनल मी त्यावेळेस लांबून पाहिलं ना, तर त्या ठिकाणी चोरी केली त्यांनी. मग याच्यासाठी पण प्रार्थना करतात लोक, म्हणजे काय लय मोठं नाही. आम्ही प्रार्थना करतो तर पाळक लोक प्रार्थना करतात म्हणजे लय मोठं काम नाही करीत. येशूच्या नावाने, देवाच्या नावाने अनेक पोट भरू लोक येत इथं, त्याच्यात देवाचे सेवक पण येत. त्यांचं फक्त एवढे तेरी बी चूप आणि मेरी बी चूप, पण परमेश्वर म्हणतो नाही नाही, पास्टर आला, तेरी जरी चूप राहिली तर मेरी नाही राहणार. परमेश्वर केव्हाही चूप बसणार नाही. कारण कदाचित मी अनेक वेळेस सांगून मला एखाद्याचा राग येईल, मी जाऊ पडू तर 7 डबे राखेल त्याच्यावर, त्याचा जाळ होऊ नये तर नरकात जाऊ नये तर कुठे जाऊ. पण तो परमेश्वर 70 वेळेस त्या मनुष्याकडे पाहतो. परमेश्वर पाहतो. तो म्हणतो नाही आता सुधरण, मग सुधरण. आम्ही जर 71 वेळ केली तर 71 वेळेस प्रभू उलटा टांगेन, मग उलटा. दुसऱ्यांना जर सरळ पायाने जर आतमध्ये त्या तेलाच्या कढईत जर टाकलं ना, तर अशा मनुष्याला असं डोकं खाली टाकेन आणि पाय वर करीन. कारण हे लोक परमेश्वरच्या नावाने काय करतात? असत्य संदेश देतात. दुसरी गोष्ट आणखी म्हणतोय, मी त्यास पाठवलंच नाही. परमेश्वराने यांना पाठवलंच नाही. परमेश्वराने यांना पाठवलं नाही, बोलवलं नाही, पाचारण केलं नाही, निवडलं नाही, अभिषेकही दिला नाही, पवित्र आत्मा नाही, काहीच नाही. परमेश्वराने यांना काहीच केलं नाही. यांनी जे काही केलं नाही हे मनाने केलं. हे जैनी काही कशी केले, 2 वर्ष बायबल, 1.5 वर्ष बायबल, 1 वर्ष बायबल, 6 महिने बायबल, ऑनलाईन बायबल, झाले प्रिचर. परमेश्वर म्हणतो मी पाठवलंच नाही पाठवलं. बरेच पोट भरायसाठी बायबल कॉलेज करून आणले येत नाही, याने येऊन सेवा करणारे सेवकांचे मी पत्ते देईन तुम्हाला डायरेक्ट. माझे अंकल म्हटले, मी एका पाळक साहेबांना विचारलं, पाळक साहेब तुमचं पाचन कसं झालं, म्हणजे तुमची छोटीशी साक्ष देऊ शकता का, म्हणजे तुम्ही देवाची सेवा काही कसं प्रकारे तुम्ही म्हणजे कसं तुम्ही प्रभूकडे आले. तुम्ही काय नाही पाळ, कसे आमचे चुलते होते बिशप, आमचे चुलते होते चांगले रेवरेव, आणि त्यांना बरंच संस्थेचं माहिती होती. ते म्हणे एक काम कर, 2 वर्ष वाकडे तिकडे बायबल कॉलेज कर ना म्हणे, बाकीचं मी बघून घेतो, तुला लावून घेतो. आलो म्हणे मी सेवेला. धन्यवाद. हे असे भुरटे आलेले, ह्या भुरट्यांनी परमेश्वराच्या राज्याची खराबी केली, आणि परमेश्वर आज यांना वॉर्न करत आहे. परमेश्वर आज सावधानतेचा इशारा देत आहे. जितकेही बिलीवर्स आहेत, जितकेही विश्वासणारे आहेत, जितकेही देवाची अशा प्रकारे सेवा करण्याला आलेले आहेत ना, सावधान व्हा. तुम्हाला सेवा सोडून द्यायला परमेश्वर मला सांगत नाही, तर ती सेवा योग्य निसार करण्यासाठी परमेश्वर आज तुम्हाला संधी देत आहे. नाही तर मग याचा बुकना होणारच, याचा कसोटी निघणार, याचा कसूर निघणार. परमेश्वर सोडणार नाही. इकडे गेला तर तलवार, इकडे गेला तर मरी, मध्ये आला का दुष्काळ, कुठंच सुटणार नाही. आता 2 तोंड असतात पण 3 तोंड नसतात ना.
मग शेवटी त्याला आखडूनच बसावं लागत आहे. तर या ठिकाणी तो म्हणत आहे, एक तर यांना बोलवलं नाही, एक ते मोकार काही मनाने संदेश देतात. तिसरी गोष्ट तो म्हणत आहे की ते खोटा दृष्टांत सांगत आहेत. आणि दॅन आय प्रॉफेस यू, आणि मी पाहिलं दृष्टांतामध्ये. अरे काय पाहिलं, काय पाहिलं? इस्रायलचं तिकीट पाहिलं का? काय पाहिलं? आणि मग मी पाहिलं, मी एका प्लेन मधून एका बाहेरच्या देशात जात आहे आणि मंडळी मला सहकार्य करतात. काय करायचंय काय मंडळीला? काय घेणे देणे? तू रेल्वेने जा, टमटमनी जा, वारी करीत करीत जा, वाऱ्याकडे तोंड करीत जा. मंडळीचा याचा काही संबंध? मंडळीला सांगा. मग मंडळी म्हण, हो का, देवानी दाखवले का? मी होतो का ब्रदर? हो येस सिस्टर, तुम्ही पण होत्या. दिलेच 1,00,000 रुपये दंडच. ब्रदर तुम्ही पण होते, झाले 50,000. हा सिस्टर तुम्ही पण होत्या, झाले 25, 10, 15. पार बुकणा गठुडा बांधूनच निघतो. हे तो या दृष्टांत, तो आता मनाचा दृष्टांत, मनाची मंगळवारी ती. हे पाळक लोकांनी, पास्टर लोकांनी किंवा हे जे देवाचे सेवक आहेत, मी जाणून बुजून मी नाव घेऊ शकतो मी डायरेक्ट, आणि अनेक वेळेस मी लाईव्हला नाव पण घेतलेले. आणि म्हणून मी आजही पुन्हा एक वार त्या देवाच्या अभिषिक्तांचा, सेवकांचा आदर करतो, सन्मान करतो. कारण देवाच्या नावाचं लेबल लावलेत ना ते. काही का ना नामधरी का ना, पण आमचे भाऊबंत झाले ना कमीत कमी. पाळक 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 साहेब म्हणल्यावर लाज वाटतच ना मला पण कुठंतरी. मला म्हणे 22 वर्षात तुम्ही किती वेळेस इस्रायलला गेलो? मी इस्रायलचे स्पेलिंग सुद्धा मला माहित नाही कशी ती. तुम्ही का बरं लोक 2-3 वर्षात इस्रायल जाऊन येतात? मी म्हणतो बाबा, मला नाही वाटलं बाबा मी कशी सेवा करतोय. त्यांना बोलावलेलं प्रभूने, ओरिजिनल पाचरण आहे त्यांचं. पाचरण झाल्याच लगेच ते इस्रायलला जाते. हे अशा गोष्टी करून खोटा दृष्टांत पाहणं, शकून पाहणं, निरर्थक, ज्याचा काही अर्थ नाही आमच्या धार्मिक जीवनाला, ज्याचा धार्मिक जीवनाला काही उपयोग नाही, ज्याचा आत्मिकतेला काही उपयोग नाही, ज्यांची आध्यात्मिकतेची वाढ नाही, ज्या गोष्टी सांगितल्याने आमच्यामधलं सत्य प्रकट होणार नाही, ज्या गोष्टी सांगितल्यामुळं आम्ही वचनामध्ये वाढणार नाही, अशा निरर्थक गोष्टी सांगतात. दुसरी गोष्ट, व आपल्या मनातल्या कपट योजना संदेश रूपाने तुम्हाला सांगतात. कपट संदेश करून सांगतात. हे भली लांबलचक चिठुरी आणि मनातल्या सर्व कल्पना. प्रभू असं म्हणतो, प्रभू तसं म्हणतो. एखादे 2 वचन पवित्र शास्त्रातून घ्यायचे, कारण नाही घेतले, नाही रेफरन्स दिले तर लोक इतके पण काही लय मूर्ख नाहीत ना. लोक म्हणतो बाळकाने काहीच वचनच नाही वाचलं रो, काही नुसतं मनानेच सडा चालला होता. त्याच्यामुळे हे नाविलाजाने काही वचन टाकीत येत. म्हणजे जे नाही करून मेंढराला समजलं पाहिजे हे मेंढरूच एक टापार, हे लांडग नाही, परंतु हा ओरिजिनल लांडगा. असं देवाची म्हणणं आहे. माझं अजिबात नाही. परमेश्वराची योजना आहे, परमेश्वराचा पूर्वसंकेत आहे, परमेश्वराचे दर्शन आहे, परमेश्वराचा दृष्टांत आहे, परमेश्वराचे स्वप्न आहे, परमेश्वराचे रहस्य आहे, परमेश्वराचे प्रकटीकरण रेव्हलेशन आहे, भविष्यवाणी आहे. की अशा प्रकारचं जीवन जगणाऱ्या 2022 मध्ये असणाऱ्या प्रत्येक प्रिय लोक, बिलिओस भाऊ बहीण आई वडील, परमेश्वर म्हणतो या लोकांसाठी त्यांच्या बऱ्याच प्रार्थना करू नको. आम्ही करणारच, कारण आम्ही प्रार्थना नाही केली, पाळक साहेबांनी प्रार्थना नाही केली म्हणलो कसं काय शक्य? मग त्यांनी मरायचं का उपाशी? त्याला जिवंत राहण्यासाठी, खाण्यासाठी त्याला प्रार्थना करावंच लागेल. आता त्यांचे दुष्कर्म स्मरून त्यांच्या पापाची झडती गेली. परमेश्वर झडती घ्यायच्या अगोदर, परमेश्वरची हीच योजना आहे 2022 मध्ये. परमेश्वर प्रत्येकाची झडती घेणार आहे, माझी झडती घेणार आहे, तुमची संपूर्ण जगाची झडती घेणार आहे. पण या झडती घेण्याच्या अगोदर परमेश्वरचा संमत आहे, परमेश्वरची योजना आहे, परमेश्वरचा हा पूर्वसंकेत आहे. परमेश्वर आम्हाला या वचनाच्या माध्यमातून शिकवत आहे की तुम्ही तुमचं परिवर्तन करून घ्या. तुम्ही वैयक्तिक पश्चाताप जीवन जगा, तुम्ही सत्याकडे वळा, तुम्ही प्रभूकडे वळा. तुमचे जे भटकणारे जे भटक आहेत ना, भटकणं थांबवा. तुम्हाला आवडन तिथं भटकत बसू नका. आता तुमचे पाय आवरा, आता तुमचे पाय आवरा. भरपूर पाय तुम्ही लांबवली.
जास्त थंडी पडली ना लोक लगेच आखडून झोपत आहेत. का माहिती का? पहिला बोल ना मग काय होतं बघू बरं. आता आवरायचं समय म्हणजे भरपूर पाप केले असतील, भरपूर असत्य केलं असेल, भरपूर कमवलं असेल, भरपूर लुटलं असेल, भरपूर जगातली आयशी आराम केली असेल. बस आता प्रभूला माहिती, प्रभू जे आहे त्यात मी समाधानी आहे. आता बस मला मिळालं, धन्यवाद. मी वाम मार्गाने कमवलं असेल, प्रेमाने कमवलं असेल, चोरी करून लबाडी करून कमवलं असेल, स्वतःच्या कष्टाने कमवलं असेल, सगळ्या काही गोष्टी केल्या असतील, मला क्षमा कर. मला बास, कारण तुझा न्याय येण्याचे दिवस जवळ आलेले आहे. देवाच्या वचनाच्या माध्यमातून प्रभू तू जर माझा दुष्कर्म जर आठवलंस, दुष्कर्माचा जर न्याय करायला सुरुवात केला तर मी 100% नरकदंडाचा पात्र राहील. कारण माझं अंतकरण, माझं मन, माझे विचार, माझं वागणं, माझं उठणं, माझं बसणं मला दाखवून देते की ह्या काही चांगल्या गोष्टी माझ्या जीवनात घडलेल्या नाही. परंतु परमेश्वर देवळ दयाळ बापा यहोवा परमेश्वरा, संपूर्ण मानव जातीवर दया करणारा, संपूर्ण मानव जातीचं तारणासाठी तुझा एकुलता एक पुत्र अर्पण करणारा परमेश्वर यहोवा, आमच्या पापांची क्षमा कर. आम्हाला बदलायचं आहे, आम्हाला पश्चाताप करायचा आहे, आम्हाला वळायचं आहे. आमच्या मार्ग जे पाय आमचे जे पळत आहेत ना, भटकत आहेत ना, ते भटकणं आम्हाला थांबवायचं आहे. आज आम्हाला स्वतःला आवरायचं आहे. आता आम्हाला तुझा स्वीकार करायचा आहे. आणि म्हणून यिर्मया 14:10 ज्यावेळेस आम्ही वाचलं त्यामध्ये आम्ही पाहिलं की परमेश्वर या लोकास असे म्हणतो, त्यास अशा प्रकारे भटकणे आवडते, त्यांनी आपले पाय आवरले नाहीत म्हणून परमेश्वर त्यांचा स्वीकार करीत नाही. आतापर्यंत परमेश्वरने आमचा स्वीकार केला नाही, याचं कारण हेच की आम्ही भटकणं थांबवलं नाही, आम्ही आवरणं थांबवलं नाही, आम्ही पाप थांबवलं नाही, आम्ही दुष्कर्म थांबवलं नाही, आम्ही कुठल्याही प्रकारच्या चांगल्या गोष्टी थांबवल्या नाही. आज जर आम्ही या गोष्टी थांबवल्या तर निश्चित अर्थाने आम्ही परमेश्वर आमची प्रार्थना ऐकेल. कारण परमेश्वर मला म्हणाला की या लोकांसाठी, त्यांच्या बऱ्यासाठी प्रार्थना करू नको. कोणत्या लोकांसाठी? जे वळू इच्छित नाहीत, जे स्वतःचा बदल करू इच्छित नाहीत, जे घाणीतच पडल्या पडल्या म्हणतात पडे राहो. ह्या लोकांच्या जीवनात येणाऱ्या दिवसामध्ये खोटा दृष्टांत असेल, खोटं शकून असेल, निरर्थक गोष्टी असतील, मनातल्या कपट योजना असतील. आणि ह्याच लोकांना 15व्या वचनामध्ये आपण एक वाचूया, कारण आपला वेळ पण होत आलेला आहे. यास्तव ज्या संदेष्ट्यास मी पाठवले नाही व जे माझ्या नावाने संदेश देतात व म्हणतात या देशावर तलवार व दुष्काळ येणार नाही, त्यांच्या संबंधाने परमेश्वर म्हणतो, हे संदेष्टे तलवारीने व दुष्काळाने नष्ट होतील. सावधान. ज्यांनी अशा गलत भविष्यवाणी केलेल्या आहेत ना, परमेश्वर म्हणतो हेच लोक, हेच संदेष्टे, हेच भविष्यवक्ते, हेच प्रोफेसाई करणारे, हेच परमेश्वराच्या नावाने ढवळाढवळी करणारे, पोट भरीव, हे काय होणार यांचं? परमेश्वराचं म्हणणं आहे, माझं असंच म्हणणं आहे. प्रामाणिक सांगतो मी खरं बोलतो. आपलं म्हणणं आहे यांचं असंच वाटोळ व्हायला पाहिजे. माझं म्हणणं आहे, मी तुम्हाला लाईव्ह सेशनला सांगतो. हे एक माझं तुम्ही मूडपणा म्हणा, माझं पाप म्हणा, माझ्यामध्ये असणारा राग म्हणा, किंवा देवाविषयी असणारा आवेश म्हणा, काही म्हणा, म्हणायचे ते म्हणा, पण माझं हेच म्हणणं आहे की यांचं वाटोळच व्हायला पाहिजे. आणि त्याला मी उत्तर देतो 15व्या क्रमांकाच्या वचनामध्ये, 16व्या क्रमांकाच्या वचनामध्ये. आणि ज्या लोकांस ते संदेश देतात तेही दुष्काळीने व तलवारीने म्हणतील. 15व्या वचनामध्ये म्हणतो, ह्यास्तव ज्या संदेशास मी पाठवली नाही व ज्या माझ्या नावाने संदेश देतात व म्हणतात या देशावर तलवार येणार नाही, दुष्काळ येणार नाही, त्यांच्या संबंधाने परमेश्वर म्हणतो, हे संदेश ते तलवारीने व दुष्काळीने नष्ट होणार. हेच संदेशावर तलवार पण येणार, दुष्काळ पण येणार. काही अब्जोवधीन, करोडपतीन, लाभजोवधीन किती कमवून ठेवलेला दुष्काळ तुम्हाला ग्रासणार, 100% ग्रासणार. तलवार तुमच्यावर येणार. आता पूर्वीच्या काळात काय व्हायचं माहिती का? तलवारीचे युद्ध राहायचे म्हणून ते तलवार. पण आताची तलवार वेगळी, आताची तलवार लय वेगळी. मग ती तुम्हाला आल्यावर समजत. आताचा दुष्काळ लय वेगळा, तो आल्यावर तुम्हाला समजत. तुम्ही किती दुष्काळ कोणावर येतो? ज्याच्याकडे काही नाही, गरीबावर, असंच म्हणायचं ना. पण श्रीमंत लोकांवर सुद्धा दुष्काळ येणार.
कोविड मध्ये बघितलं ना, घरच्या बाहेर उंदरासारखे बिळात घुसलेली होती, उंदरासारखे शेपटे नाही बाहेर, काहीच नव्हतं यांचं बाहेर. काही काही बिळातच मिळले पण बाहेर आले नाही, मिळले. हे प्रॉफिट लोक, देवाचे सेवक लोक घरात बसून मिळले. हे होणाऱ्या घटना आहेत. आणि म्हणून आमच्यासाठी देवाच्या सेवकाला नाही सोडलं म्हणलो, सर्वसाधारण लोकांचं काय करायचं सांगा बरं. तुमचं कुठं दुकान मांडायचं नाही, तुमचं दुकानच कुठं मांडायचं सांगा. जर प्रॉफिट लोक, भविष्य वक्तो, संतुष्ट लोक, फादर, पास्टर, रेव्हरेंड, बिशप, गुरुजी, हे असे देवाचे जवळचे जे म्हणले स्तोत्र 91 तंबूजवळ येणार नाही, मोरी घुसणार नाही, आमक होणार नाही, अरे हे दाना मिळले तर तुमचं माझं काय. म्हणून तुमचं आणि माझं असं होऊ नये म्हणून परमेश्वर म्हणतो आताच तो दिवस आहे तारणाचा, आजच तो दिवस आहे परिवर्तनाचा, आजच तो दिवस आहे परमेश्वरकडे वळण्याचा. आणि म्हणून हे जेवढे कोणी आहेत ना, हे 15व्या वचनामध्ये 16व्या वचनामध्ये आणखी म्हणतो, आणि ज्या लोकांस ते संदेश देतात तेही दुष्काळीने व तलवारीने मरतील, व त्यास यरुशलेमच्या रस्त्याने पकडून देतील. त्यास, त्यांच्या स्त्रियास, त्यांच्या पुत्रास व त्यांच्या कन्येस कोणी पुरणार नाही. पुरायला सुद्धा माणूस नाही येणार. मी त्यांच्या दुष्टता त्याचवर उलटेन, त्यांची दुष्टता त्याचवरच उलटेन. या ठिकाणी आपल्याला नाविलाजाने थांबावं लागेल. पुन्हा एक वार या वचनाच्या मधूनच आपण काही गोष्टी पुन्हा एक वार पाहणार आहोत. 16व्या क्रमांकाच्या वचनापासून पुढच्या लाईव्ह सेशनला 51व्या क्रमांकाच्या भागामध्ये आपण याच पासून काही गोष्टी पाहणार आहोत. पुन्हा एक वार लाईव्ह सेशनला जुडणारे सर्व देवाचे अभिषिक्त सेवक सेविका, विश्वासणारे भाऊ बहीण, आई वडील, या प्रत्येकाचं मी पास्टर राजू आलाट अहमदनगर मधून मनापासून हार्दिक स्वागत करतो. एक विनंती आलेली आहे, पास्टर खाडे परभणीवरून आहेत आणि माझ्या आईसाठी प्रार्थना करा, आईला दमा जास्त आहे. तर माझ्या कृपया सर्व देवाचे अभिषिक्त सेवक सेविकांनो आईसाठी प्रार्थना करूया. त्याचप्रमाणे दिव्या बनसोडेसाठी देखील आपण प्रार्थनेत आठवण ठेवणार आहोत. परमेश्वराने सुंदर असं बालक त्यांना दिलेलं आहे आणि ज्या काही प्रसूती वेदनाच्या नुसार जे काही शरीराची शिथिलता, शरीरात जे कमतरता किंवा जी काही तिला असणारी ताकद हवी आहे, आरोग्य हवा आहे, पॉवर जो हवा आहे, त्यासाठी देखील आपण प्रार्थना करूया. त्याच प्रकारे आपण आपल्या वैयक्तिक जीवनासाठी देखील प्रार्थना करूया. त्या सेवकांसाठी प्रार्थना करूया जे नामधारी आहेत, जे डुप्लिकेट आहेत, जे खोटे संदेश आहेत, जे देवाच्या सत्य वचनात नाही, त्यांनी यावं. लेकरांसाठी प्रार्थना करूया, आपल्या त्यांनी आईवडिलांच्या परमेश्वरच्या सानिध्यात यावं. त्याच प्रकारे आपल्या समस्या, चिंता, काळजी असतील त्याच्यासाठी देखील प्रार्थना करूया. पवित्र थोरसे नदीच दे बापा, जसे तसे तुझ्या पवित्र हातामध्ये प्रवेश ख्रिस्ताच्या प्रेमळ आणि सामर्थ्यवान नावात आम्ही प्रार्थना विनंती करतो. पहिल्या प्रथम माझ्या भारत देशासाठी, भारत देशातील सर्व राज्य, विशेष करून माझा महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय उद्धवजी साहेब, त्यांचे सर्व सहकारी टीम, विरोधी पक्ष नेते माननीय देवेंद्र फडणवीस साहेब, त्यांचे सर्व सहकारी टीम, सर्व पोलीस डिपार्टमेंट, डॉक्टर्स, नर्स, सेवाभावी संस्था, वैयक्तिक लोक, माझ्या भारत देशाच्या सरहद्दीचं संरक्षण करणारे मिलिटरी फोर्स जवान, कमांडोज, त्यांचे कुटुंबीय, त्याच प्रकारे संपूर्ण देशाला सुजलम सुफलम सर्व अन्नधान्य विपुलतेने जीव आणि शरीर सुरक्षित राखण्यासाठी जे शेतकरी वर्ग, त्यांच्या समस्या, चिंता, काळज्या, त्याचप्रमाणे लाईव्ह सेशनला जुडणारे सर्व देवाचे अभिषिक्त सेवक सेविका, विश्वासणारे भाऊ बहीण, आई वडील, आमचे पास्टर खाडे यांची आई, त्याचप्रमाणे सिस्टर दिव्या बनसोडे आणि आणखीन आमच्या प्रत्येकाच्या नाव, गरजा, चिंता, काळज्या, टेन्शन, ताण, दबाव, आर्थिक परिस्थिती, हेळसांड, अशक्तपण, ज्या काही प्रश्न आमचे आहेत प्रभू येशूच्या नावात, आमच्या योजनेनुसार, आमच्या संकल्पनानुसार, आमच्या विश्वासानुसार, आमच्या कृतीनुसार, आमच्या आचरणानुसार ख्रिस्त प्रभू येशूच्या स्वर्गीय भांडारातून पुरवल्या जाऊ दे. पुणे एक वार आदर, गौरव, सन्मान, महिमा तुला दे. पास्टर खाडे यांची प्रिय मम्मी यांना तू परमेश्वर देवा पूर्णपणे आरोग्य दिलेस, त्याबद्दल तुझे आभार मानतो. आणखीन तुझ्या प्रत्येक लेकरांची प्रार्थना विनंती ऐकलीस, त्याबद्दल तुझे आभार मानत ख्रिस्त येशू जो होता, जो आहे, जो येणार आहे, त्या पवित्र प्रभू येशू ख्रिस्ताच्या प्रेमळ आणि सामर्थ्यवान नावात छोटीशी प्रार्थना मागतो, स्वर्गीय पित्या होईल. आमेन. प्रवेश रक्त की जय, प्रवेश रक्त की जय, प्रवेश रक्तचा जयकार असो. आमेन, आमेन, आमेन. प्रेज द लॉर्ड. थँक यू.